हेल्दी असं स्वीटकॉर्न पालक थालीपीठ. तर तुम्ही बघू शकता दिसायला किती सुंदर दिसतंय. तर इथे मी हे जे स्वीटकॉर्न्स आहेत मक्याचे दाणे ते उकडवून घेतलेले आहेत आणि एक जुडी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर आपल्याला काय करायचं ना, पालक स्वच्छ असं कापून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या जारमध्ये पालक, मक्याचे दाणे, त्याच्यानंतर लसूण, थोडं आलं, हिरवी मिरची टाकून घ्यायची. व्यवस्थित असं आपल्याला ते एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एका बाउलमध्ये मक्याचे दाणे घ्यायचे, बारीक चिरलेला पालक घ्यायचा आहे, कांदा घ्यायचा आहे एक पूर्ण बारीक चिरलेला. त्याच्यानंतर आपण जे मिक्सचर केलं होतं ना ग्रीन, ते टाकून घ्यायचं आहे. वरून मीठ टाकायचं आहे. त्याच्यानंतर एक मोठा चमचा बेसन टाकून घ्यायचं आहे. बेसननी बाइंडिंग खूप छान येतं. मग मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. त्याच्यानंतर थोडा ओवा टाकून घ्यायचा आहे, हळद, लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर गरम मसाला, थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि क्रिस्पीनेस येण्यासाठी इथे आपल्याला एक मोठा चमचा असा रवा टाकून घ्यायचा आहे. जाड बारीक ह्याच्यापैकी कोणताही रवा आपण यूज करू शकतो. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर आपलं जे बेसिक थालीपीठाची भाजणी आहे इन्स्टंट, ती रेडी झालेली आहे. तर इथे मी एका तव्याला बरोबर तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि आपल्याला मीडियम आकाराचे असे थालीपीठ त्याच्यावरती टाकून घ्यायचे. खूप झटकीपट ही रेसिपी होते पण खूप सुंदर लागते. तर मी नक्कीच तुम्हाला रेकमेंड करीन की तुम्ही हे झटकीपट होणारे स्वीटकॉर्न पालक थालीपीठ नक्की ट्राय करून बघा. वरून आपल्याला त्याच्यामध्ये पांढरे तीळ टाकून घ्यायचे. परतून घेतलेला आहे. इथे बघू शकता मस्तपैकी कलर आलेला आहे गोल्डन ब्राउनिश. जास्त परतत राहायचं नाही आहे, एकदाच आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. एक साईड झाली की आपल्याला दुसरी साईड अशी व्यवस्थित परतून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता की झटकीपट असे आपले स्वीटकॉर्न पालक थालीपीठ रेडी झालेले आहेत. तर सर्विंग डिशमध्ये मी काढून घेते. दिसायलाच इतके सुंदर दिसत आहेत. कलर पण खूप छान आलेला आहे आणि टेस्टला पण खूप छान लागतात. खूप हेल्दी आहेत. तर इथे मी टोमॅटो केचपसोबत ते सर्व केलेले आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर नक्की ट्राय करून बघा, कारण झालेलेच आहेत. तुम्ही टेक्स्चर पण किती बघू शकता, सुंदर आलेलं आहे. वरून जे पांढरे तीळ टाकलेले आहेत त्याच्यामुळे रंग पण खूप छान आलेला आहे आणि थालीपीठ दिसतंय पण खूप सुंदर. तर मुलांच्या टिफिनसाठी आपण हे नक्कीच देऊ शकतो. तर ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा.